श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे. परंतु जे स्वामी भक्त नाहीत आणि त्यांना स्वामींच्या लीलांविषयी नेहमी प्रश्न पडत असतो. कारण त्यांना नेहमी असं वाटत असते की स्वामी असे करू शकतील का, किंवा स्वामी एखाद्या भक्ताला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतील का. कारण त्यांचा विश्वास हा नेहमी प्रयत्नावरती असतो. त्याचबरोबर त्यांना हे माहीत आहे की काही लोकांना तर असे वाटते की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामी कडक आहेत किंवा त्यांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर खूप परीक्षा घेतली जाते. परंतु असं नसतं. जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांचा एकदा मनापासून विचारा त्यांच्या मनामध्ये काय आहे, किंवा ते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना कोणकोणते अनुभव आलेले आहेत हे प्रत्येकाने खरोखरच विचारले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करणे खूप गरजेचे आहे. कारण जीवन जगत असताना ईश्वराची साथ भेटणं हे खरोखरच खूप गरजेचे आहे. मग तुम्ही स्वामींची साथ मिळवावी असे आम्ही कधीच म्हणणार नाही. परंतु ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती करत असताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे तुमचा ज्या देवावर. मग काही लोकांचा विठ्ठलावर, श्रीरामांवर, भगवान श्री विष्णूंवर, भगवान श्री शंकरांवर, किंवा ज्या देवावर, कुलदेवावर आणि ग्रामदेवांवरती ज्या देवांवर ज्या विश्वास आहे त्या देवांची भक्ती मनापासून मनोभावे करायची आहे. कारण ईश्वराची साथ जीवन जगत असताना मिळवणे खूप गरजेचे आहे. आणि त्याच ईश्वराच्या साथीमध्ये एक परमानंद असतो आणि तोच आनंद जग जिंकण्यास मदत करत असतो. तर खरोखरच खूपच सुंदर अनुभव हे प्रत्येकाला येत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये तर स्वामी सेवेकऱ्यांना माहीत आहे की स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आणि आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर असे चमत्कार केलेले आहेत. त्या ताई या पुणे जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यात झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला, अनुभव शेअर कसं करा. आहे, बरं आहे ना? हो, एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण बरी आहे. अनुभव सांगायचा आहे? हा, आहे ना वेळ तुम्हाला? हो हो आहे. म्हणून आता नक्की कोणत्या वेळेस फोन करावं काय कळणार. काय नाही, तसं वेळेचं काय नसतं. दिवसभरात कधी केला तर चालतो, पण कधी कधी तुम्हाला कामात असल्यानंतर नाही रिसीव्ह करत. कारण लहान मुलं पण आहेत ना, त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ वगैरे असला तर रेकॉर्डिंग होतं ना. हा होतं ना बारीक. हा, आता बरेच दिवस झाले होते म्हणलं करावं. हा. तर आज मग ते हे पाहिलं युट्यूबला, नाही का, ते आपल्या महाराजांच्या हातात हे होतं ते गुटी आहे, नाही का. हा. ते म्हणलं की सगळं विश्वच आहे त्यांच्या हातात, नाही का. हा. त्यांना मला 3 आलेले आहेत गोट्या. हा. अरे वा. हा, 3 आलेले. आणि त्या पण आहे ना, कसं आहे, मी ते नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नका सांगू, आता सांगितलेले जरा थोडा आहे अवघड विषय. बरं. जिल्हा सांगा, जिल्हा तालुका काय? हा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. बरं. हा, मग ते काय झालं नाही का, त्या 3 गोट्या अशा आल्या होत्या मला की म्हणजे काय तुमच्या जवळ ते ना पहिल्याच वर्षी ना मी कोणनपूरची तुकाई आहे ना, ते वार येते माझ्याकडे ना, मग ती देवीची मूर्तीची स्थापना केली. तिचा वर्धापन दिन होता. तर माझ्या बहिणीच्या सुना आहे ना मोठ्या, त्या दिवशी त्या आल्या देवाच्या इकडं ओटी भरायला देवीची. तर त्या येतात आता, त्या म्हणजे त्यांना ही सेवा दिली तेव्हापासून ते गुरुच मानतात. म्हणजे नाही का, तुमच्यामुळं आमच्या एवढा जवळ मठ होता, आम्हाला कधी कळलं नाही. त्यांच्या घरातून प्रॉब्लेम होते, नाही का. तर त्यांनी ते हे केले आणि त्या आल्या त्या दिवशी. त्यांनी आपलं ओटी भरायला तांदूळ आणला, अगदी अशा 2 मुठी आणल्या होत्या, 2 मुठी तांदळाच्या, नाही का.
त्यांनी वटी बिटी भरली आणि मी दुसऱ्या दिवशी म्हटलं आता झालं सगळं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे स्वामी आले आणि हे उंबराचं फळ पण माझ्या दारात त्या दिवशीची ऊन पडलं होतं नाही का. म्हणजे ते आसपास कुठं उंबराचं झाड आहे का? लांब आहे तिकडं, पुढे आहे पार तिकडं, पण कधीच नाही. आणि त्याच दिवशी आलं नाही का. अरे वा. हा त्याच दिवशी आलं ते. हा ते पण आले स्वतः, म्हणजे नाही असे मला ते दिसलंच. म्हणजे आता एवढं तेव्हा नाही दिसलं, कधीच दिसलं नाही आणि त्याच दिवशी दिसलं मला स्वामी दिसले. हा. आणि म्हणजे ते कसं म्हणजे स्वप्नात दिसले का असे? स्वप्नात नाही, प्रत्यक्ष असे. कुठं दिसले? दरवाजातच होते असं. अरे वा. त्याच दिवशी उभा राहिले होते का? म्हणजे तुमचा कार्यक्रम होता त्या दिवशी का? हा. आणि मग त्या बहिणीच्या पोरींनी वटी बिटी भरली आणि आता ते सगळं पुढं होतं. बरीच लोक आलेली नाही का, माझ्या भावजाया बिवजाया आल्या होत्या, सगळ्यांनी वटी बिटी भरली. वर्धापन दिन होता ना. आणि सवासणी घातल्या स्वामींचं पण. आता मी तेच करते म्हटल्यावर नाही का ते आता. हा. आणि मग काय केलं मी, ते देवापुढं त्यांची वटी बिटी भरली. मी दुसऱ्या दिवशी पाहायला गेले ते वटीतलं तांदूळ, म्हणलं सगळं एका करावं ठेवून द्यावं. अगदी एवढे एवढे तांदूळ राहिलेले होते त्यांनी वटी भरून. मग तुम्ही विचार करा, एवढे तांदूळ राहिले म्हणलं, त्यांच्या हाताला ते लागायलाच पाहिजे नव्हती ना गोटी. ती पण मोठी अशी, तुम्हाला मी दाखवेन नंतर. एवढी अशी मोठी आहे ती. मग ती त्यांना नाही लागली. आणि दुसऱ्या दिवशी मला नाही का, मला दृष्टांत पण काहीतरी झालं होतं, पण मला काही कळलं नाही त्यावेळेला नाही, म्हणजे असं ते अनुभव नव्हता ना एवढा त्यामुळं. आणि मग मी बघितलं त्याच्यात तर आहे ना, तांदूळ वाटा गेलं तर त्याच्यात गुटी. अरे वा. आणि मी त्या देवाकडे पाहिजे, इकडं पाहिजे, ते गुटीकडे पाहिजे त्या देवाकडे, की अरे एवढी एवढी तांदूळ राहिले, एक मुठभर पण नाही तांदूळ, अशी छोटी पण नाही गुटी, मोठी. त्या पोरींच्या हाताला लागली असती, त्यांनी बाजूला तरी काढून ठेवली असती ना, हाय का नाही. पण मुठभर तांदळात गोटी किती जरी लहान असली तर दिसून जाणार. मग तेच ना, दिसायलाच पाहिजे नव्हती. त्यांनी भरली आणि ते उरलेलं तांदूळ होतं ते त्याच्यातच राहिलं. आता हा पहिलाच अनुभव बरं का, पहिल्या स्टार्टिंगचा अनुभव मला हा पहिल्या स्टार्टिंगला. आणि दुसऱ्या वर्षी ना ती त्याच बहिणीच्या सुना आल्या, कारण त्या मठाच्या जवळ राहतात आणि त्या खरोखर मनोमन करतात बरं का. दुसऱ्या वर्षी पण मार्गशीर्ष महिन्यातच माझा वर्धापन दिन येतो बरं का. देवीचा 16 तारखेला येतो. बरोबर. आणि 16 नाही 6 तारखेला. आणि मग मी काय केलं, परत इथे आल्या आणि त्यांनी ती काय करतात, मशीन मध्ये कपडे धुतात, ते चेक करून टाकतात ना कपडे, केस चेक करतात, कारण त्याच्यात जर काय गेलं तर हे होतं ना, खराब होईल. ऑटोमॅटिकची मशीन आहे. तर त्यांनी तिच्या त्या पोराला ती पॅन्ट घालायला त्यांनी चेक करून धुवायला टाकली. आणि येताना ते पोरग शाळेतून आलं, ते नव्हतं यायचं पण घाई घाई निघालं. त्यांनी पटकन ती पॅन्ट तिने वरून आणली आणि घातली त्याला आणि घरी आली, माझ्याकडे आली इकडे. त्या पोराला ते शर्ट होतं ते ठेवलं पण पॅन्ट दुसरी घातली. आणि सगळं झालं, ती देवापाशी बसली, मी बसले, त्यांनी आणलेली वटी बिटी बसली आणि अशाच बोलत होतो. आणि अशी टपकन काय वाजलं म्हणून आम्ही बघायला गेलो. मग त्या पोराच्या खिशातून पडली का ती कुडून पडली ही तिलाही कळलं नाही मलाही कळलं नाही, कारण तो मुलगा शाळेतून आला तसाच आणला होता. आणि अशी टचकनी वाजली ना की वरूनच कुठून तरी अशी पडली, अशी आवाज झाला म्हणून बघायला गेलो. बघायचं असतोपर्यंत अशी सरसर स्वामींच्या मूर्ती पुढे आली ती. म्हणजे संकेत दाखवला की ती तिथून आली आहे. किती तिथून आलेली. परत दुसऱ्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात परत आहे ना, ते जोगवा मागायला येतात नाही का, ते स्वामींची कपडे बिपडे सगळ्यांनी तेल पीठ असं जोगवा मागतात. आमच्याकडे येतात ते त्याचं नाही का, ती लोक असतात, अशी लय लोक असतात, जवळजवळ 200-300 लोक असतात. त्या दिवशी गुरुवार होता आणि मी सकाळच्या पारी पूजा केली आणि पाणी टाकायला गेले त्यावेळेला आमच्यात आता काय लहान पोरं बिरे नाही, गोटीचा काही संबंधच नाही बरं का पुढं. आणि ती मी पाणी टाकायला गेले आणि ती गुटी मला दिसली. अरे वा. अशीच देवपूजा झाली आणि गुटी मला, आणि मला आहे ना खरं सांगतो मला संकेत येतात पण मला कळत नाही बरं का, म्हणजे असं नाही कधी कधी त्या वेळेस नाही एवढं लगेच लक्षात येत. आणि मग ते झालं, मग ते गुटीचं पण झालं. आली मग त्या दिवशी पण आली आणि एवढी लोक आली त्या दिवशी, ते योगवा मागायला, एवढी माझ्या हातातून पार तांदूळ तुटून ती सगळी भगवी, असं वाटत होतं नाही का देव असे डायरेक्ट ते ब्रह्मांड कसं आहे तर तसंच आलं. इतकं मन प्रसन्न झालं, इतकं की बस रे बस. अरे वा. आहे ना माझा, मला आज अनुभव का नव्हता सांगायचा, हे करायचं. मुलगा आहे ना, नाही का तुम्हाला सांगितलं होतं त्या मुलीबद्दल की मला जरा असं झालं लोकांनी सांगून शिकून.
हे करून आणि कोणाच आपल्या जवळचीच नाही का. हो ना. तर त्यांनी त्याच्यामुळे त्या पोरांनी टेन्शन घेतलं. देव एकीका आणि तो एकीका अशी पद्धत आहे. अगदी म्हणजे म्हणलं ना तुम्ही दत्त महाराज असेच लहानपणापासून तो तसाच शांत असा गोरा पान पिठा दिसायचा असा सुंदर एकदम. आणि तो तसाच होता. त्याला बोललं तरी म्हणजे असं कळतं देतं सगळं. आणि ह्या पोरीचं सांगून शिकून ड्रिंक करायला लागला. आणि आता मला एक अनुभव ऐकला आणि ताई मी इतकी रडत होते ना. नाही तुम्ही जरा कंट्रोल करा. लय म्हणजे रडू नका. की मला अनुभव दाखवायचा इतकी रडत होती ना. एक दिवस जीव जाईल ना अशी परिस्थिती झाली की मी स्वामींनी सगळं करते आणि हे का ड्रिंक केलेला वास आला ना रात्रीच्या 12 आणि 1-1, 2-2 वाजेपर्यंत घरी नसेल म्हणायचं खून करीन कुणाला मारलं नाही असं. मग शेवटी त्या पोरीचं लग्न ठरलं. तिचं लग्न झालं नाही का तुम्हाला म्हणलं जावाय जेलला आहे. आणि मग त्या दिवशी ना आता तिची ताजा अनुभव सांगते तुम्हाला. आणि त्या दिवशी त्या पोरांनी माळ घातली. म्हणलं मला नाही करायचं ड्रिंक. तो लय आजारी पडला. त्याने आता माळ घालून टाकली. अरे वा बरं केलं. आजारी पडलं ना ते कसं होतं ताई ते शरीराला एक सवय लागलेली असते ना ड्रिंक करायची. अहो इतका आजारी पडला ना की तो आजारी पडायचा. मी तारक तुम्हाला म्हणलं ना तारक तीर्थाचं तर 20,000 4,000 आले. 20,000 तारक मंत्र आहे ना ते 4,000 राहिले. आणि ते पाणी घेतल्याने त्याला त्रास व्हायचा. होणार एवढं मग तुम्ही लय त्रास व्हायचा पण त्याला जाणवत नसतं. आता माळ घालायच्या अगोदर आहे ना डॉक्टरने सांगितलं तो लय येड्यावानी करायला लागला. लय असं त्याला ते दिसायला लागली लोक मारायला असं तसं नाही का. त्याला ते म्हणजे नाही का स्वामी शिक्षक एक प्रकारचा सोडायचं म्हटलं काहीतरी नाही. डॉक्टर म्हणला त्याला आता मेंटल हॉस्पिटलला न्यायला लागेल असं करायला लागेल. आणि काय कोणास ठाऊक मला काहीच भीती नव्हती वाटत. अहो तसंच असतं ताई नाही भीती वाटत. काय होईल काय मी तारक तीर्थ केलं तिथं पण रात्रीच्या तो असा येडवाणी करता. मी त्याला 2-3 दिवस घेऊन झोपले. असा बाहेर पडायचा हे करायचा पण मी बिनधास्त होते. का कुणास ठाऊक मला काहीच नव्हतं वाटत. असं नाही निश्चिंत मी होते. काही नाही म्हणजे कसं होतं ताई एखाद्याला बघा की समोर नाग जरी आला ना तरी भीती वाटत नाही. कारण ते एक वेगळाच विश्वास असतो. स्वामी शक्ती पाठीशी असते त्याच्यामुळे ती घाबरू देत नाही. आणि तसंच तुमच्या पण बाबतीत झालं असेल त्यामुळे तुम्हाला भीती वाटली नाही. काहीच भीती नव्हती वाटत मला. असं काय नाही का मी घाबरले नाही. आम्ही डॉक्टरकडे चालवलं तर मध्ये गाडीत घातलं त्याला आणि डॉक्टरकडे चालवलं स्कॅन करायला तर मध्ये गेल्यावर त्याला त्रास व्हायला लागला. श्वास कोंडायला लागला. डॉक्टर म्हणला असं काय आलंय तो घाबरतोय बिबरतोय तुम्ही काय केलं का असं तसं लय म्हणजे लय वेगळंच होत होतं. त्याला काय होत होतं म्हणजे ते काहीच कळत नव्हतं. मग डॉक्टर म्हणलं त्याला मेंटल हॉस्पिटलला न्यायला लागेल. तो असा का 2 दिवस अक्षरशः मी घेऊन झोपायचे दरवाजे उघडायचं मला मारायला आल्यात नाही असं नाही का. ते आता कोणतं सुद्धा काही शिक्षा म्हणल्यावर आता ते त्रास होणारच ना थोडाफार. हो 100% अगदी कशाचीही भीती दाखवतात. आणि त्यांना स्वामींना आणि तुमच्या त्या मुलाला त्यांना दोघांनाच माहित असणार आहे नक्की काय होतंय ते. आणि मग त्यांनी डायरेक्ट माळच घालून टाकली. त्यांनी डायरेक्ट माळच घातली. त्याच्यासाठी त्या माळेसाठीच एवढा आटापिटा केला असेल स्वामींनी. आणि मग ते झालं. आणि आता माझी मुलगी म्हणली मम्मी केस आता ते एक मुलगा सुटला अदुगरचा. मम्मी मी बी त्यांना शावा दिली होती. त्यांचा मुलगा सुटला बरं गाव होता तो. त्यांनी पण हीच शावा दिली ती माझ्याकडे आल्या होत्या थोड्या करणी बाधेतून ह्याच्यातून त्याच्यातून त्याला सांगितलं आणि ते झालं नाही का. काय सेवा दिली होती तुम्ही त्यांना ना त्यांना म्हटलं की तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ करा गुरुचरित्राचं पारायण करा पितरांसाठी नाही का. त्यांना घरातून काय असेल तर तुमचं तिकडे देवीला जायला सांगितलं होतं काळूबाईला नाही का तिकडं त्यांना सांगितलं होतं. तर त्यांनी एवढं केलं ना पांढरं वस्त्र घरून इतकं कडक केलं खरोखर त्यांचा मुलगा सुटला. अरे वा. आणि आता त्याच्या पाठीमागं माझ्या जावयाचा नंबर आहे. तर आता जावायला पण आहे ना जेज घातला की असं होतंय तसं होतंय. आणि मग हिने सांगितलं की तो पाहुणा तिकडून सांगतो काहीतरी देवा बिवाचं बघा असं करा तसं करा नाही का. त्यांनी सांगितलं की ना मग हिने सांगितलं की मम्मीला असं असं सांगितलं स्वामींनी की माझ्यावर मरण घेतलं. मग ते म्हणले खरोखर मी जर घरी असतो ना तर मी नसतं जगलंच नसतो नाही का. असं मला एवढा त्रास होत होता.
खरोखर ते असं म्हणजे त्यांना ते तिथं पटलं, ते सांगितलं. आणि आता त्या दिवशी आहे ना ती म्हणली की मी चालली ह्याला कुठे त्या नाशिकला आपले गुरुमाऊली आहे ना मोरे मामा गुरुमाऊली. हा प्रदीप दादा नाही दुसऱ्या त्या नाही का दिंडोरीला. तर ती चालली तिकडे. तर मी म्हणलं जा बाई, एका बाईला घेऊन चालली होती, तिचं पण असंच केसचं नटवलं नव्हतं. तर जा असं म्हणले. मी काय आता शावा विवा घेणार नाही, कारण मी सगळं केलेलं आहे, मला काहीच देव करीत नाही, सगळं उलटच फासे पाडत नाही का. तर मग म्हणलं जाऊ दे मरू दे, नाहीतर नाही, पण म्हणजे मी जाणारच. म्हणलं जा. तिथं 2-3 दिवस राहिली तर म्हणलं असं तसं बोलली. आणि मी संध्याकाळची म्हणलं माऊली मला काहीतरी म्हणले आता तिला तर नव्हतं जायचं, पण हे तुम्हीच केलेलं आहे, घाट घातला आणि तिला परत तिथं नेलेली. मला 2-3 दिवस सारखे मोरे गुरु माऊली दिसायचे ते नाही का माझ्यासमोर. आणि मग ती तिकडं गेली आणि म्हणजे आज संध्याकाळी ना 10ची आरती. मम्मी मी आज नाही येणार, मी उद्या येणार आहे. आणि अशी माझ्या हातात आहे ना एवढी, आपला हात कसा असतो एवढा हात कळवा एवढी उंच दशका माझ्या हातात मूर्ती होती. आणि ती स्वामींची मूर्ती खाली पडली, अशी म्हणजे पडलेली ते स्वतःच दाखवतात बघा, त्यांच्यावर घेतात. अरे देवा. अशी खाली हातात घेतली ती पडली खाली, अशी दचकून मी जागी झाले की बास रे बास. आणि माझ्या समोर ते मोरे माऊली दिसली ते नाही का गुरु माऊली. आणि मग ते प्रत्येक आता दोनदा मी तोच प्रश्न टाकला, दोनदा मला त्यांनी ना स्वतःच्याच अंगावर म्हणजे ते स्वतः पडतात खाली, एवढं मात्र हे सत्तेच मला हा अनुभव सांगायचा होता. स्वतः मूर्ती आहे ना स्वतः माझ्या हातातून खाली पडती. म्हणजे ते स्वतःवर घेतात असं म्हणजे नाही का. म्हणजे झालंय का असं तुमच्या बरोबर अगोदर? म्हणजे ना पहिले झालं होतं, मी तुम्हाला पहिले सांगितलं. पहिले झालं ना मला. तशी भीती वाटत असेल हातातून एकदम मूर्ती खाली पडायची. मूर्ती म्हणजे ना ते नाही का स्वामीच्या मित्रामध्ये सांगितलेलं की नाही का ज्या वेळेला त्यांच्यावर संकट आलं की दुसऱ्या स्वामी फक्त त्यांच्यावरती घेतात ना, असं सांगितलं ना. तसंच पहिलं झालं ना. पहिलं म्हणजे ना मी ह्याला गेले होते प्रदीप दादांच्या मठात नाही का, तुम्हाला पहिल्या अनुभव मध्ये सांगितलं की ते स्वतः खाली पडले नाही का असे. तसं मग आता पण त्या दिवशी ना ही तिकडे गेली ना, मग परत स्वामींचे ते स्वप्न पडले ना, मूर्ती जशी काय हातात ती खाली पडली असं असं दाखवतात. म्हणजे स्वतःवर घेतलेले असं दाखवतात ते, असं दाखवतात. आता ही दुसरी वेळ झाली तसं दाखवायचं मला. आतापर्यंत पहिलं पण तसंच दाखवलं, आता पण अशी हातात घेतली होती अशी खाली पडली नाही का, मी अशी दचकून जागी झाले की. आणि त्यांना ते त्रास ते म्हणले की नाही का ती भेटायला गेली ना त्यावेळेस ते म्हणले की जर मी जर घरी असतो ना मी जगलो नसतो म्हणतात. अरे बापरे. म्हणतात मी हित होतो म्हणून जगलो. आणि हे स्वामी मला दाखवतात, त्यांनी तेच सांगितलं तिकडून. म्हणजे दोन्ही बाजूचा एकच संकेत आला. दोन्ही बाजूचा एकच संकेत, कारण ही दुसरी वेळ होती. आणि मी न विचारता मला त्यांनी सांगितलं की असे ते म्हणले की नाही जर मी घरी असतो तर मी जगलो नसतो, कारण मला लय त्रास होत होता. असं सांगितलं त्यांनी फोन करून. आणि मला हाच अनुभव सांगत होता की त्या पोरांनी माळा घातली. नाही ते बरं केलं, नाहीतर एवढं टेन्शन बाई. लय मी सांगते ना आता ना एक अनुभव ऐकला नाही का, ती होती तर तिची मुलगी पळून गेली आणि तिने मूर्ती आणि ती पण स्वतः उडी टाकली. अक्कलकोटला गेली, काळ्या कुत्र्याने ओढून तिला नाही का, कुत्रा आला आणि तिला बाहेर काढली नाही का. त्या असं तो अनुभव सांगितला. मुलगा ड्रिंक करायला लागला, पोरगी पळून गेली त्या टेन्शननी ह्यानी त्याने असं तसं. मग तो मला ऐकलं. मग आता ह्याने माळ घातली त्या दिवसापासून माझ्या जीवात गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला प्रॉब्लेम होता तर माझ्या तो गेला तिकडे खारावड्याला, तिकडून येताना मोठा हारा नाही का, म्हणजे असं तिचे संकेत असे दिसतात असे. म्हणजे ते संकेत देतातच ना ताई ना, पण विश्वास त्यांच्यावर आहे म्हणजे ते तारून नेतातच प्रत्येक वेळी. लय मी म्हणूनच मला सांगावं असं. आता अक्षरशः मला माझ्या डोळ्यातून टिपा येतात अनुभव ऐकताना कुणाचे पण नाही का, की माझ्याच पुढे तो अनुभव असा होता की मला नाही का माझ्या ह्याच्यातच होता तो. मग ते तसंच असतं ना ताई, ज्याच्या म्हणजे आता एखाद्याचा अनुभव एखाद्याच्या समोर जातो म्हणजे तो त्यासाठीच जात असतो, काहीतरी सांत्वन करण्यासाठी, काहीतरी सांत्वन. ती पण एवढी रडत होती ना, मला तेच म्हणून आठवलं की नाही का मी सुद्धा त्याच तयारीत होते नाही का, की मला नाही आता माझं संपलं आता. आणि तुम्हाला सांगितलं की सगळं माझ्यावर ढकलून दिलतं की नाही का, की तुझ्यामुळेच हे झालं ड्रिंक मुळे असं तसं नाही का असं.
असं सांगत होती ना, की म्हणून मला वाटत होतं. पण पोरीने आता स्वतः पण सांगितलं त्या पाहुण्याने, की मी जर घरी असतो तर जगलं नसतं. खरोखर मी इथं थांबलो तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल म्हणून मी इथं थांबलो, म्हणून मी जगलो, नाही तर मी घरी असतो तर नसतं जगलो म्हणले. हो ना. हो. म्हणजे स्वतः स्वामी आतापर्यंत त्या दिवशी अजून 8 दिवस पण नसेल झालं ते गेले तिकडं. मी म्हणले गुरु माऊली बघा, मी नाही पाठवलं किंवा कुणी नाही, तुम्हीच नेलं तिकडे म्हणलं तिला, नाही का. हो ना. तेच त्यांना कळवित आहेत ना. हा म्हणलं, ती तर म्हणत होती मी ही सेवाच करणार नाही आणि काय तू एवढी सेवा करती म्हणती आणि येतच नाही. आणि मग ती बायका नाही म्हणाव तू चल अगं माझ्या बरोबर. मग तिच्या संग गेली, तिकडे आरती घेतली तिने, तिथंच फक्त सेवा केली. ती म्हणे मी काहीच नाही सेवा करणार, कारण आता मी मस्तीली, मला काय नाही, माझं सगळं उलटच होतंय असं तसं, नाही का. अशी तर मला काय नाही, तू पण काय खरं नाही, तू लोकांचं सांगती तर स्वतःच तुला काहीच कळत नाही. आणि मग मी माऊलीला म्हणले बघ, मी तर नाही पाठवलेली, ती तिच्या मनाने पण नाही आलेली, तुम्हीच नेलेली. म्हणजे तुम्ही नक्की काय प्रॉब्लेम आहे तो मला संकेत द्या. त्यांनी तसा संकेत दिला. डोळा लागला ना अगदी अशा हातातून पडले माझे ते. म्हणजे ते स्वतःवरच घेतात. अजूनही परत बारीचा मला तोच अनुभव सांगायचा की मला परत बारीचा तोच अनुभव सांगितला त्यांनी, की मी स्वतःवर घेतलेले काळजीच नाही. म्हणजे असं समजून चालायचं की निदान जीवाला तरी धोका नाही. हो हो हो. ते तसंच करतात ना. कधीही आपल्या भक्तांवर आलेलं संकट स्वतःवरच घेतात ते. आणि अक्षरशः मी स्वामींना म्हणायचे, अहो एक थेंब विष प्यालं तरी मरतं आणि एक थेंब अमृत प्यालं तरी जगतं. मग मी इतक्या दिवस तुम्ही इतके प्रश्न सोडवता, मी इतके दिवस त्या पोरासाठी तारक मंत्राचं तीर्थ करते. अहो इतके प्रॉब्लेम आलेले ना, या म्हटली हत्यारण बित्यारण लय 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 प्रसंग. फक्त सांगली वांगली वरून अशावरून त्या पोरीवरून देवी की कंतोई की कवता, पण एवढ्या मला इतकं मला एक दिवस वाटायचं नाही माझी जिंदगी संपली आता मी मरणाच्या पलीकडे मला काहीच नव्हतं. त्या पोराचं ती माळ त्या दिवशी तो स्वतः गेला आळंदीला माळा घालून आला. इतका भयानक त्रास झाला ना त्याला, इतका शेवटचा त्रास, लय त्रास झाला त्याला. अक्षरशः डॉक्टरने सांगितलं होतं की त्याला मेंटल हॉस्पिटलला न्या म्हणून. त्यालाच माहित ना काय दिसतंय, काय होतंय, काय करताय, ते त्याला दिसत होतं ना. त्याला कळत होतं ते पण ते सांगता येत नव्हतं. त्याला कळत होतं सगळं. आणि डॉक्टर म्हणले ह्याला गाडीत घ्या आणि जा स्कॅन करून. अर्ध्या वाटत गेलं म्हणलं, मला परत पाठीमागं नाही, मला कसं तरी होतंय. मी एवढं हलणं. आणि मला त्या आधी व्हायच्या आधी ना नुसतं ॲम्ब्युलन्सचा आवाज यायचा, मी ॲम्ब्युलन्स मध्ये बसलेली असं. आणि सेम तसंच घडलं. म्हणजे तुम्हाला अगोदर संकेत दाखवत होते? संकेत यायचं ह्याचं काहीतरी होणार आहे. आणि त्या ॲम्ब्युलन्स ते असं मला दिसायचं, असं मी घाबरायचे. आणि त्याला काहीच प्रॉब्लेम होता, फक्त घाबरायचा. म्हणजे ते घाबरवतच होते ना ताई त्यांना. तो आहे ना, काय व्हायचं, डॉक्टर आम्हाला म्हणायचे तुम्ही काहीतरी बोललंय का त्याला, त्याची साखर लो व्हायची, बीपी वाढायचा. आणि असं थरकाप व्हायचं आणि नुसता खावरा बावरा असं, म्हणजे नाही का वेगळंच. म्हणजे शिक्षा कशी असते शेवटची की परत त्या रस्त्याला जाऊ नये, अगदी हा प्रकार होता. आणि मी तर रात्रून बियाची देवा पुढे बसली. मी आता मला आई नाही, मला बाप नाही, मला कुणी नाही, आता फक्त तुम्हीच. मी सांगते वसवत आहे ते आता लय म्हणजे एवढे सांगण्यासारखं. आणि मग मला त्या 3 वर्ष त्याच मार्गशीर्ष महिन्यातच मला 3 गोटे आलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे स्वामींच्या हातात असणार ब्रह्मांड तुमच्याकडे स्वामींनी काहीतरी संकेतार्थच पाठवलं. आणि तोच महिना, तोच दिवस आणि गुरुवारच्याच आलेले तिन्ही पण. अरे वा. मार्गशीर्ष महिन्यात मला त्याच गुरुवारच्या. आता ह्या गुरुवारी तर एवढी ती लोक एवढी आली की माझ्या हातातून असे ओढून घेत होते ते. नाही का मी जोगवा द्यायला जातात ना, बाय ना हिरव्या साड्या घालतात आणि सगळे जेंट्स लोक भगवा घालतात आणि सगळ्यांच्या हातात झेंडा असतात. ते पण स्वामी नाही का, एक दिवस असते त्यांच्यासाठी भिक्षक मागतात अशी भोजन बनवून, नाही का असं. तसं त्यांची गाडी बिडी असते, ती वाजवितात. आपण जर त्या दृष्टीने पाहिजे ना, असं वाटतं त्या स्वामी चाललेले दिसतात मला. गाडीवरती मोठा फोटो स्वामींचा असतो ना. असतो ना. आणि असं काय आलं, आता पुतणे ना त्याला ना पॅरालिसिस झटका झाला आणि तो सिरियस होता. तो त्याला रात्री 5 वाजता गाडीत घालून त्याला
आणि आम्हाला नव्हतं माहिती, मग मला 9 वाजता कळलं. तर तिथे गेले तर दोन्ही माझा हात धरला लय रडायला लागला. असं ऑक्सिजन लावलेलं होतं. ते सोमाटोला ऍडमिट केलेला होता. आणि बापरे, मी म्हटलं अगं बाई, हा तर शुद्धीवाला आहे, हा रडतोय बिडतोय, ह्याला तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचा आहे, ह्याला जर ॲम्ब्युलन्स मध्ये घातलं तर हा किती घाबरेल नाही का. आणि तो किती मला पण वर्षाचा आहे पुतण्या तुमचा? आमचं पुतण्या नाही, त्याचं पोरगं लग्नाला आलेले आता. त्याला ते अचानक झाल्यामुळे एक हात पाय सगळं गेलं ना, त्याचे पॅरालिसिस झाले त्याला. बापरे. मग मी म्हटलं बाई, मी सुद्धा घाबरायला लागले ते ॲम्ब्युलन्स वगैरे असं बघणं नाही का. म्हणून मी थोडंसं कानी नजर करून भेटली बाई. म्हणलं ह्याचं कसं व्हायचं, हे किती घाबरेन आता. आधीच एवढा मारलं तर रडत होता नाही का, भीती वाटली त्याला. आणि मी बाहेर बघितलं, ॲम्ब्युलन्स आली आणि अशी फारच जवळ शेजारी भिंतीच्या कडेला नाही का हॉस्पिटलला लागली अशी त्याला घ्यायला. आणि मी बघितलं ॲम्ब्युलन्सचं, तर ॲम्ब्युलन्स वरती दत्त महाराज आणि स्वामींचा फोटो होता. आणि तर माझे मिस्टर आहेत ना, त्यांना पण ॲम्ब्युलन्स वगैरे असं म्हणलं की ते घाबरतात. तर मी मला तर भीतीच वाटते बाबा. अहो एवढा पोटात ताई, या पोरासाठी ना ॲम्ब्युलन्स कुठं काय आवाज आला ना की मी ह्या पोराचा माझा काळी जसं रपरप. गेल्या वर्षी ह्या टायमाला आहे ना, एका माणसाला उडावलं आणि केसमध्ये एका माणसाला उडावलं आणि त्याचा जीव गेला. त्या माणसाची चुकी होती. आणि त्या दिवशी पण मी देवाला काय असं तसं ते मला आधी नामस्मरण करायला होतात. लय अवसंख्येत गेलेलं असं ॲम्ब्युलन्सचं तिकडे वाजन तर माझ्या पोटात असा गोळा यायचा. वेगवेगळे पेशंट बघून तर भीती अगोदर जास्तच असते दवाखान्याची भीती. त्यात तिथं काय बघितलं की काय खरं. आणि ती एवढी मोठी गाडी येशीची बिशीची बाई, म्हणलं मला भीती वाटते. तो हात म्हणजे जीवच सोडायचा. आणि त्याच्यात माझे मालक बसायचे, ते पण खूप भीतात. दवाखाना म्हणले की त्यांच्यात हात पाय कापत. आणि म्हणलं बाई हे त्याच्यातच जायचं. स्वामी माझे नामस्मरण चालू होतं, स्वामी स्वामी. आणि थोडंसं बाहेर बघितलं, असा जीव आला ना, अगदी दत्त महाराज स्वामी त्या ॲम्ब्युलन्स वरती होतं. आता काय घाबरायची गरज आहे. आणि अहो झालं चांगला. त्याला तिकडे ज्युपिटरला नेला औंधला. आणि मग आता तो पाषाणमध्ये झालता तिकडं. आता तो चांगला आहे, चालाय बिलायला पण लागला. जावा असं कुणाचं पण चांगलं आहे का नाही. झालं म्हणजे असं बघा, एक अनुभव असला म्हणजे नाही का, स्वामी लय. कारण त्या ॲम्ब्युलन्सवर स्वामी आणि दत्तगुरु होते ना. खरंच तुम्हाला सांगते, अशी रात्रीची ना पोलीस आले ना, अशी आमच्या इथे चोऱ्या बिऱ्या झाल्या की पोलिसांची गाडी फिरायची. एवढा माझ्या पोटात गोळा यायचा. पोलिसांचं घ्या पोराचं ध्यानात यायचं. केस लागली होती त्याच्यावर, केस लागली लय लय लय. परत दुसऱ्या व्यसनामध्ये सापडला होता. दुसरं पण व्यसन रात्रून दिवस घ्यायला लागला होता. ब्रज असं पोरांच्या नादी लागून आता जी पोरं माळकरी ना त्यांच्याच पाठीमागे जातो, कुठेच जात नाही. आता गाडी घेतली ना, गाडी घ्यायची का आता आणायची गाडी. तर तो म्हणतो ती गाडी लय महागाची, ती नका घेऊ, थोडी स्वस्तातली. म्हणजे नाही का ती भाषा, त्याचं ते घराच्या बाहेर जात नाही अजिबात, घरात खात पीत नव्हता, काही नव्हतं. सगळं नाही का व्यवस्थित. आता एकदम गळ्यात माळ घातली. आता त्या पोरांच्या बरोबर राहतो. ज्या पोरांच्या त्यांच्यात ती पहिली संगत होती, ती पेटत खात्यात सगळी सोडून दिली. गळ्यात पांढरंगाची माळ घातली. आणि मी म्हणते तर मी मेले ना तरी तुम्ही माझ्या उशाला बसावाय, त्याच्याशिवाय मी जाणार. उशाला कशाला बसायला येतं. मला काय आई बापाला आपल्या काय पाहिजे असं ना, मी म्हणायचे देवा माझ्या हार इथं. कारण पूर्वी होती वाणी तिचं जावाय तिकडे, त्याचं टोकं माझ्या खापाऱ्या पोराचं. नाही किती टेन्शन असं सांगा बरं. मग काय कोणच्या आईला. आणि अहो एक माझ्या दिराचं काळं कुत्रं आहे. ते कुत्रं आहे ना आमच्या घरात कधीतरी त्याचं त्याला सावक आहे, असे सगळे घाबरतात. हे आलं ना ह्यांच्या पैसे ते कुत्रे येतं. अरे ये ते वाघ आला. ती माझी सासूबाई म्हणते अगं या वाघ आलाय. ते पोर म्हणतो अरे हे वाघ आलाय. कुणी खाणीच आहे, मी मला सांगत आहेत ती. आणि ते बरोबर येतं. मी ते कालभैरवाचं करते ना, बरोबर ते येतं बघा. अरे वा. पण मी एकच आहे ना, एवढी मनाला मोठी म्हणजे एवढं मनाला मी अशी समजते की नाही गावं, एवढ्या सेवा ज्या घडल्या ना, फक्त एक गुरुचं नाव घेतलं तर मी काल भैरव म्हणू नका, दुर्ग सप्तशती म्हणजे नाही त्या सेवा. मी म्हणते मी दुसरा जन्माला तरी मला कळलंच नसतं, पण गुरु सेवेत येणं आणि हे काय सगळं मिळलं हे म्हणजे भाग्यच. हो ना. आणि कसं असतं की आपण सेवेमध्ये जर आलो ना, तर कोणती सेवा करून घ्यायची, कशी करून घ्यायची
ते ठरवत असतात, कारण आपल्या संकटावर ती सेवा करून घेत असतात. बघा कधी कधी एखाद्याचं तो स्वामींचीच भक्ती करत असतो, पण कधी कधी अचानकच त्याला असं वाटतं की चला आपण ना हनुमान चालीसा ऐकली पाहिजे, खूप छान वाटते ऐकायला. हा हे पुढचं संकट असतं ना त्याच्यावरचं औषध असतं ताई. खरंच आहे ना. ज्या वेळेला हे मी नाही का तुम्हाला पाठीमागचे अनुभव सांगितले, मला हे संचालकपदी जर निवड झाली न त्यावेळेला अहो काही ध्यान नाही देण्याचं. मी पहाटे 3ला उठायचे आणि 3ला कोणतं लावायचं ते नाही का कालभैरवाचं, ते शत्रूचा नाही का हे होतं खात्मा करीन ते असं ते भैरवाचं लावायचं, कालभैरवाचं मला ते शत्रूचा खात्मा करीन असं तसं. आणि मी म्हणायचे मी कधी ते बघितलं नव्हतं, पाहिलं नव्हतं. 30 शावा जवळजवळ माझ्याकडून 15 दिवस 30 शावा करून घेतली. ते तसंच असतं ना, ते करून घेतात. ते करूनच घेतात. त्यांना माहित असतं ना, आपल्याला एक माहित नसतं पुढे काय होणार आहे, पण स्वामींना माहित असतं ना. मग त्याच्यावर ते मंत्र उच्चार म्हणा काही का होईना, पण ते करून घेतात की पुढचं संकट टळलं पाहिजे. बरोबर. लय लय म्हणजे असे आहे ना काही मार्ग नाही का. आता प्रॉब्लेम फक्त आहे ना काही असे थोडेसे अडकळतात प्रॉब्लेम, पण आता एक मार्ग विचार करा. आता हे पोरगं जर समज ड्रिंक करीत म्हणजे ड्रिंक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना किती बरबादी असते किती. लय म्हणजे लय अहो सांगितलं ना तर सारखं आणि ना वरच्यावर सारखं ऍडमिट करायला लागायचं त्याला, सारखं ऍडमिट करायला लागायचा वरच्यावर, सारखं ऍडमिट करायला लागायचा. पण आता केलं स्वामींनी व्यवस्थित. लय काय सांगायचे तुम्हाला, मी तर ते विसरू शकत नाही. मी सांगितलेलं आहे मी मरेपर्यंत शावा नाही. मी पार लंगडी पांगडी झाली ना मी तरी हातरुणात बसून का होईना पण मी शावा करेन एवढं सांगितलं स्वामींनी. खरंच सांगितलं. मग आता कालचं कायला आमची बाटाची अवघड होती आणि मी स्वामींना म्हणलं स्वामी मला तर एवढा मणक्याचा त्रास होतोय, तुम्हाला मी म्हणले होते ते तर नाही झालं, जाऊ दे आता काय असेल ते असेल नाही का मी असं म्हणले. आणि झालं काय माहिती का, त्या बाया आल्या कामाला, त्या बाया काय म्हणल्या तुम्ही ना फक्त थोडं थोडं करा आम्ही बाकीचं करतो, जा तुम्ही तिथे बसून बसून दाडखाना आम्ही सगळं लावून देतो तुमचं. आणि तेवढ्या स्वामींची रिंगटोल वाजली एका बाईच्या फोनवरती. आणि मग मी काल विचार केला की खरंच बाई मला चिखलात एवढं नाचता नसतं आलं, काय नसतं. आणि मला म्हणजे नाही का एक स्वामी कसे सांभाळून घ्यायचं ना ते बरोबर खरं बाबा मला एवढं म्हणजे ना. सर्वस्व स्वामी आहेत, माता पिता गुरु सर्वस्व स्वामी आहेत, मग ते काळजी घेणारच की हो. लय आपल्या लेकरांची काळजी स्वामी आईनं नाही घ्यायची तर कोणी घेणार सांगा बरं. आता जेवतो घरी सकाळचा आणि स्वामींना सांगायचे अरे मी एक आई, माझ्या जीवाला किती तळतळ वाटत असन, मी पण एक आई नाही आणि तो खात पित नाही घरी, कधी तुम्ही एक विषाचा म्हणून मी त्यांना काय म्हणायची एक विषाचा घोट घेतला तरी मरतं. मग तुम्ही ते म्हणताना एवढी तारक म्हणतात एवढी पावर आहे, मग का नाही बरं इफेक्ट होत. मी करते का नाही करते मला माहिती, मी करीतच नाही तुम्हीच करून घेता, मग का नाही का मग का एवढा विलंब काय एवढी असं म्हणजे असं नाही म्हणायचे. पण नाही बाई जेव्हा त्यांचं पूर्ण झालं तेव्हा म्हणजे ते प्रारब्धाचे पण भोग असतात ना होत आहे. लय पण लय बेकार हो. जेव्हा एकदा प्रारब्ध फिरलं ना नाही का ते म्हणतात कर्म फिरलं तर कुणाचा वशिला नाही चालत. काय आपलं पाप असून असू पण असतं बरं गाव पाप आहे असलं ना की त्याच्या म्हणजे आपल्याच कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागतात. लय भोगलं बाबा 7-8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष झाले एवढं म्हणजे ना अगदी म्हणजे मी सांगितलं ना कोणत्या तरी पुण्याची म्हणून स्वामी आले नाही तर इथं मी नाही तर नसतं मग लय बेकार झालं असतं. काहीतरी पुण्य असतं झालेलं आहे ना ताई. काहीतरी पुण्य कुठून तरी पुण्य आलेलं सांगायचं म्हटलं तर लय. पण एवढंच सांगायचं होतं मला की तो अनुभव की नशा सुटली. मी आता पुढं जर ह्याच्या पुढं जर कुणी असेल बिचार तर त्याच्यासाठी काय काय सेवा केली होती ताई? मी तारक केलं. तारक मंत्र म्हणजे 20,000चा संकल्प केलेला 20,000 तारक मंत्राचा तो एकच का अजून काय सेवा केली? पहिलं 5,000 वेळा तुम्हाला म्हणलं 10,000 वेळा असं ते तीर्थ शक्यतो तीर्थच. म्हणजे कसं एखाद्याचा जर असा दारू वगैरे पिणारा कोण असेल मिस्टर भाऊ म्हणा कोण तर अशा प्रकारे सेवा करून ते पण दूर करू शकतात ना त्या प्रॉब्लेमला. म्हणजे तारक ते 100%. फक्त स्टॅमिना पाहिजे तुमच्यासारखा भक्ती करण्यास. बस एवढंच की
लय अडचण येतात लय, पण तरी पण नाही, सोडूनच नाही द्यायची ती, चालू ठेव. मस्त एक दिवशी मनाला वाटतं की नाही का काय नाही खरं बोलतोच तर, पण नाही, एकदा त्यांना हात घातला ते कोणत्या तरी प्रकारे ओढून घेतात, करावीच लागते, परत फिरून फिरून तिथं. हो ना, हो ना. नाही, तुमच्या मुलावर खरोखर खूप संकटात असेल ताई, त्याच्यामुळे तुमच्याकडून एवढी 20,000 तारक मंत्राची सेवा, 10,000 तारक मंत्राची सेवा करणं म्हणजे काय जोक आहे का हो ताई? लय घेतली त्यांनी, करून घेतली मात्र, करून घेतली त्यांनी, एवढी करून घेतात ते करून. मी पण नाही म्हणजे आपण हेच नाही करत, हार मानायची नाही, आणि नाही आपण काहीच नाही, तेच करून घेतात, हे तर खरंच. हो ना, हो. ते करून घेतात. हा, त्यांना काळजी आहे की काय केल्याने काय होणार आहे, म्हणून तर ते करून घेतात. ते योग्य तेच करावी लागते, ती खरंच ती हे केल्याशिवाय ना. पण तारक म्हणतात ते 100%. आज मला 5-7 वर्ष झालं होतं. म्हणजे तो रात्रंदिवस तेच, रात्रीच्या 12, 1, 2, 3 म्हणू नका, काय म्हणू नका, येतच नव्हता घरी, केस लागली, शाळेची विस्कास झाली, म्हणजे त्याचं काही दोष नाही, पण फिरलं ते, म्हणजे नाही का असं, म्हणजे तो टाइम हे झालं म्हणून एवढं होत होतं ते, असं मी म्हणू शकते, आहे का नाही. हो. पण ते सुटायला मला पण 4 वर्ष झालं, 4 वर्ष, 4-5 वर्ष गेले. गुरुचरित्र म्हणू नका, स्वामीचरित्र म्हणू नका, कालभैरव, सगळं म्हणजे जे काय आहे ते. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे मी सकाळी ना, जशी मी कळते नाही का मोबाईलला गुरुचरित्र असतं संक्षिप्त, नाही का ते थोडक्यात असं, ते 52 श्लोकात, नाही गुरुचरित्राचं 52 श्लोक नाही का, तेच मी रोज सकाळी ऐकते. स्वयंपाक करताना तोंडातून आपल्या मुखातून नामस्मरण ठेवते, दिगंबरा ते, आणि दत्त बावन आणि कालभैरवाचं आणि गणपती स्तोत्र, आणि हे तेवढं संपलं ना. आता त्याच्यात तयार मी नव्हती करीत, त्याच्या स्वामींनी आरती घेतली त्यांची, त्याच्यातच चालू मध्ये, म्हणजे असं नाही जे शेवा येतात त्यांच्याकडून येतात, असं मी आत्ता पण सांगू शकते की जी सेवा करायची ना त्यांची ती करून घेतात असं. छान अनुभव आले ताई पण. आणि तुम्हाला नाही जाणून म्हटलं की मी जर अशी काय बोलत असले ना स्वामींबद्दल, तिकडे कोपऱ्यात तरी काहीतरी वाजून, थोडंसं इकडे तरी वाजून, म्हणजे मी ऐकतो. हो ना. असं संकेत देतात मला की मी ऐकतोय मी, असं म्हणून मला कळतं. आहे तुझ्या बरोबर दरवाजा तरी धडकीने वाजन, कुठेतरी नाही का असं, म्हणजे संकेत देतात, म्हणजे ते आहेत आसपास हे दाखवत असतात ना काही. असं मला हे मात्र खरं आहे. आणि किती पिणार असू दे, त्यांनी तर मी म्हणते हे सेवा करा, तारक म्हणते किती काय असू दे, थांबायचं नाही, ती करीतच नाही. आणि खरंच आपण नाही करत, ते करूनच घेते, एकदा फक्त आपण त्या मार्गाला लागली ना. मी तर म्हणते मी नाही करून घेत, बरोबर ते कोणती करायची ना ती सेवा करून घेतात. खूप अनुभव आहे, शेअर करते मी, अनुभव खूप छान आहेत म्हटलं, शेअर करते मी. करा परत सांगते नंतर, जे मिळेल ते नाही. आता एकच म्हणजे हा महत्वाचा, म्हणजे त्याच्या नाही का त्याच्या पिढीला म्हणजे हे चांगलं झालं. हो, आयुष्य त्याचं सारून निघालं की होत आहे. लय चालेल. आणि खूप लोकांना मदत पण होईल तुमच्या अनुभवातून. होईल ना. करावं बापरे, करावं. कारण ज्या दिवशी त्याला घडत असतं ना, त्याची काय वेदना असतात ना, कारण त्याच्या जीवावर पण त्याच्या जीवाची पण त्याला पर्वा राहत नाहीये. हो ना. की आपण तिथंच जागावं मारावं हे पण नाही वाटत. हो. चला ताई, शेअर करते मी. करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. प्रत्येकाला खूप काही शिकवून जाणारा होता. स्वामी शक्ती काय आहे आणि स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर कोणकोणते चमत्कार होत असतात. परंतु हे चमत्कार असेच होत नाहीत. विश्वास मात्र तेवढाच दृढ असायला हवा. जेव्हा स्वामी शक्तीवर विश्वास असतो तेव्हा अशक्यही शक्य व्हायला वेळ लागत नाही. तर असेच ताईंचे खूप सुंदर आणि जगाला खूप काही शिकवून जाणारे अनुभव, खरोखरच खूप सुंदर गोड अनुभव होते. मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. जर तुम्हाला एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे.
या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. खूप लोकांना एक मार्ग सापडत असतो की आयुष्यामध्ये या अडचणीतून कसे बाहेर निघायचे. त्याचबरोबर खूप लोकांना स्वामी शक्ती काय आहे हे देखील शिकवून जात असतो. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे. स्वामींनी साक्षात तुम्हाला अनुभव दिलेला आहे. मग त्यांचे सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर हा नक्कीच करायचा आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन स्वामींचे कार्य संपलेले आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे सेवेकरी घडवण्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.